हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो आताची नवीन अपडेट तुम्ही सी ई टीसाठी बघताय. ज्यांनी LLB 5 इयर्ससाठी सी ई टी दिलेली आहे त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट आहे. सो राऊंड फर्स्टची जी लिस्ट आहे ती ऑलरेडी डिस्प्ले झालेली आहे. सो तुमच्या लॉग इनवरती गेल्यावरती तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. सो तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. त्याचबरोबर एक नवीन अपडेट इथे बघू शकता की कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला वॅकन्सीमध्ये अलॉटमेंटमध्ये तुम्हाला दिसू शकतं की राऊंड वाईज कट ऑफ काय लागलेला आहे. सो तुम्हाला इथं कळेल की जर तुम्हाला कुठली सीट अलॉट झालेली नसेल किंवा ज्या कॉलेजची सीट अलॉट व्हायला हवी होती ती नाही झालेली, तर इथे तुम्ही त्यांचा कट ऑफ बघू शकता. सो आपण इथे बघू शकतो आहे, सपोज इथे जर आपण ILSचा कट ऑफ वगैरे बघितला 5 इयर्ससाठी, तर तुम्ही इथे बघू शकता 5 इयर्ससाठी कट ऑफ दिसू शकतो की किती कट ऑफ लागलेला आहे. सो इथे खाली डिस्प्ले होऊन जातं की ओपनसाठी किती कट ऑफ आहे, SCसाठी किती आहे, STसाठी किती आहे. सो ही जी लिस्ट आहे ही पूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे दिसू शकते. सो अशीच प्रत्येक कॉलेजची दिसेल. जर तुम्ही इथं दुसरं कॉलेज बघू शकाल, आपण इथं दुसरं कॉलेज घेतलं एखाद्या वेळेस, आपण DY पाटील जर घेतलं पिंपरीचं, तर DY पाटीलची सुद्धा इथे तुम्हाला लिस्ट दिसू शकते की किती कट ऑफ लागलेला आहे. सो इथे तुम्हाला कट ऑफ दिसून जाईल. सो जे तुम्हाला राऊंड फर्स्टमध्ये कॉलेज मिळालेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता. आणि जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नसेल तर तुम्ही इथं बघू शकता की त्यांची कट ऑफ लिस्ट काय आहे किंवा किती कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीनुसार लागलेलं आहे हे तुम्हाला दिसून जाईल. सो इथे तुम्हाला BB LLB जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तेही सुद्धा येऊ शकतं. सपोज इथं ILS केलेलं आहे आपण, इथं जर BB LLB केलं तर BB LLBचा वेगळा कट ऑफ असणार आहे. सो असं तुम्ही हा कट ऑफ बघू शकता आणि तुम्ही पर्सनली तुमच्या लॉग इनवरती जाऊन तुम्ही हे चेक करू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे फॉर राऊंड फर्स्ट.